नतमस्तक। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो गोड अशी साऊंड सर्व्हिस आदरणीय मारुतराव तुमच्या चरणी नतमस्तक। असाच आवाज द्या। बऱ्याच लोकांना 50-50 लाखाचं सामान आहे ओ हिवरेकर, बऱ्याच साऊंड सिस्टम वाल्याकडे 50-50 लाखाचं सामान आहे पण ऑपरेटिंग जमत नाही। कीर्तन संपलं तरी अरे तू करतो काय, सेटिंग जमा सामान साधा असू द्या। मारुती दादा तुमच्या चरणी नतमस्तक। या कीर्तनाची लाईव्ह शूटिंग होतीये आमच्या डोंगरकड्याचे काय नाव तुमचं? जटाशंकर मूवीज। जटाशंकर मूवीज तुमच्या चरणी नतमस्तक। यांच्यासाठी टाळ्या वाजवा। काय ह्याच्यात ताकद आहे की काळे माणसं गोरे पान दिसाल। तुम्हाला धन्यवाद। काय पुण्य केलं या हिवऱ्याच्या लोकांनी। या हिवऱ्यामध्ये महान संत देवकाम आता बऱ्याच लोकांना जुन्या लोकांना बघायला मिळाल्या। ऐका ना दादा, संताची पुण्यतिथी देवाची जयंती, देवाच्या येण्याला महत्व आहे। वकील साहेब, देवाच्या येण्याला महत्व आहे, संताच्या जाण्याला महत्व आहे। विठाला पुण्य पवित्र पावन भूमीमध्ये 47वावा पुण्यतिथी सोहळा माझ्या माईचा। काय माझ्या माईचं सांगावं, काय माझ्या माईची महती सांगावी। हरी भजन हे ढवळले जा काऊन उशीर केला तुम्ही कर विठाला या देवका मातेची जन्मभूमी पिंपळगाव, कर्मभूमी नवे नवे माहेर हिवर आणि शेवटचा श्वास माझ्या देवकामाईने घेतला गंगाखेड तालुक्यामध्ये नळदिळतला। आणि या हिवऱ्यामध्ये माझी माय 5 वर्षाची होती तेव्हापासून या हिवऱ्याच्या लोकांचं कल्याण त्या माझ्या माईने केलंय। अरे संत जरी करता माणसाच्या रूपामध्ये दिसत असले तरी त्याला माणसं म्हणून नाही म्हणले। संत समुद्राला नदी म्हणाव का? पाषाण म्हणा लिंगा संत नवती जगा मानसाच्या सारिखे संत नवती जगा मानसाच्या या हिवऱ्यामध्ये बरेच दिवस वास्तव्य केलं। जोपर्यंत देवकामाई हिवऱ्यात होती तोपर्यंत हिवऱ्याच्या लोकांना महत्व कळालं नाही। पण ज्यावेळेस देवकामाई निघून गेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या डोळ्याला धारा लागल्या, गेल्याच्या नंतर त्याचं महत्व कळतंय। विठाला अशा महान विभूतीच्या येणं बी हातात आहे जाणं बी हातात आहे। ऐका, साधू संताच्या अशा महान विभूतीच्या येणं बी हातात आहे जाणं बी हातात आहे दादा। ऐका ना,
माझी मुक्ताबाई ज्ञानोबाराया सोबत आली, गंगाखेडची जनाबाई नामदेवराया सोबत, आणि हे देवका माता आपल्या परिसरामध्ये वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर, गुरुवर्य मोतीराम महाराज फळेकर बाबांच्या सहवासामध्ये सान्निध्यामध्ये माझ्या माईचा जन्म आहे. वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर बाबांना माईनं बोललं, महाराज मला देह ठेवायचा आहे, येणं त्याच्या हातात आहे, जाणं त्याच्या हातात आहे, त्याला संत म्हणतात. येणंही हातात नाही, जाणंही हातात नाही, त्याला माणसं म्हणतात. विठ्ठला मोठ्या महात्म्याच्या मुखातून वाक्य ऐकले. देवकामाईनं सांगितलं मोठ्या महाराजांना, दस्तापूरकर बाबांना, महाराज मला देह ठेवायचा आहे, पण मी देह ठेवल्यावर तुम्ही माझ्या अंत्यविधीला आले पाहिजे. देवकामातेचं सांगतोय, ओ हिवरेकर, देवकामातेनं सांगितलं, महाराज मला देह ठेवायचा आहे, पण मी देह ठेवल्यावर तुम्ही आले पाहिजे. वैकुंठवासी नामनिष्ठ गुरुवर्य प्रातस्मरणीय मारुतराव महाराज दस्तापूरकर बाबांनी सांगितलं, माय एकादशीला देह ठेवा. एकादशीला मी या भागामध्ये चाटोरीला आहे, चाटोरी बनवस आहे बघा, पालम तालुक्यात मी चाटोरीला आहे माय, आणि तिथं माझ्या वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर बाबांचं कीर्तन चालू होतं. आणि एकादशीच्या दिवशी माझ्या माईनं देवकामातेनं देह ठेवला. वैकुंठवासी मारुतराव महाराज बाबांना कीर्तनामध्ये कळालं, आणि महाराज चाटोरीहून नळदिळला देवकामातेच्या अंत्यविधीला आले. विठ्ठला हिवरा गावाला देवकामातेचा आशीर्वाद आहे. सुख आहे गावामध्ये, समाधान आहे, आनंद आहे. आल्यावर सांगितलं मला, अध्यक्ष साहेबाच्या इकडे फराळाला गेलो होतो. महाराज म्हणले आमच्या गावात कोणाला कशाचं व्यसन नाही, अजिबात कोणी व्यसनाच्या आहारी नाही, कशाच्या कोण्या गोष्टीच्या वाईट वाक्या गोष्टीच्या नादी नाही. अरे ही देवकामाईचा आशीर्वाद आहे, ही देवकामाईची पुण्य आहे. तुमच्या सर्वांना आशीर्वाद देऊन गेल्या त्या देवकामाई, आणि 47 वर्ष झालं तुम्ही हा नाम यज्ञ चालू ठेवताय. सर्व गावकऱ्याला कोटी कोटी धन्यवाद. काय पुण्य तुमचं. गेले वर्षी आपला हा देवकामातेचा सप्ताह झाल्यावर लॉकडाऊन झालं, आणि आमदार तुमचा सप्ताह झाल्यावर 100% होणार आहे, होणार. चला, पण त्या देवकामाईलाच काळजी. त्या देवकामाईनं देवकामातेचा सप्ताह करून घेतला. श्री हरी महाराज आलेत पासलगाव करून, आमचे हरिभाऊ आलेत कोंड्याचे, कदम पाटील कोंड्याचे सरपंच आलेत, माधवरावजी. तर सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. रोडगेचे आमचे काशीराम आबा, तुम्ही सर्वजण ऐका दादा, संताच्या जाण्याला महत्व आहे, देवाच्या येण्याला महत्व आहे. आज 7वा दिवस आहे, पवित्र अशी एकादशी आहे, आणि आज एकादशीच्या दिवशी या माईनं देवकामातेनं आपला देह ठेवलाय. गेले दिगंबर
47 वर्ष झाले माझ्या माईला जाऊन. देव तू माईला जाऊन आज किती वर्ष झाले? 47 वर्ष. पण आजही त्याच्या कार्याचा त्याच्या जीवनाचा सुगंध परिसरामध्ये दरवळतोय. गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगाची. 7 दिवस झालं ज्ञान यज्ञ सोहळा चालू आहे. मग आज 7व्या दिवसाचं कीर्तन बंधनात आहे. आज 7व्या दिवसाच्या कीर्तनाला मर्यादा आहे. आज देवाकडं मागावं. आज मागण्याचा दिवस आहे. एका ऐकणाऱ्यानं प्रश्न विचारला, महाराज 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवशी का मागाय जमत नाही? अरे शेतात मी 7 दिवस काम केलं तरच बाजारच्या दिवशी पैसे मागायचे अधिकारी. संसारामध्ये 7 दिवस जर शेतात काम केलं तर 8व्या दिवशी मागण्याचा अधिकार आहे. तसं 7 दिवस तुम्ही रोज भजन कीर्तन काकडा ऐकलाय. आज देवाकडे मागण्याचे अधिकारी झाले. आता काय मागावं? बऱ्याच लोकांना कळत नाही. काय मागावं, कुणाकडे मागावं, केव्हा मागावं? मागणी कळाव दादा, मागणी. संत मागत नाहीत. महाराज म्हणले जे महागत आहे ना त्याला संत म्हणत नाही. तू काम करी ब्रह्मांड ठिंगाणे, हात पसरी जिले जे मागत नाही त्याला संत म्हणत नाही. तर संत मागतच नाही का? मागणं ही त्याची परंपरा नाही. विचारा साधू संताला, का मागता? तुमची परंपरा आहे का? तुको करायचं एका ठिकाणी म्हणजे माझ्या बापानं मागितलं. मागण्याची साधू संताची परंपरा नाही. वडिलाची रीत सो काही मागणे आम्हा अनुचित. माझ्या बाप दादाने कधी मागितलं नाही. मागण्याची परंपरा असते काही काही घरायची. ऐका, परंपरेने काही गोष्टी मागाव्या लागतात. काही काही श्रीमंत माणसाच्या घरी
त्या अंबाबाईची परडी असते, परडी. परडी कळते का? किसकिंदा काकू, परडी. बऱ्याच श्रीमंताच्या घरी परडी असते, परडी. त्या बाईच्या अंगावर 4-5 तोळे सोनं असू द्या, सोनं, दागिने असू द्या अंगावर, दागिने. पण नवरात्रोत्सवामध्ये घट बसल्याच्या नंतर, देवी बसल्याच्या नंतर, नवरात्रामध्ये श्रीमंताच्या घरचे परडीची जर परंपरा असेल, तर श्रीमंताची बाई जरी करता असेल तर तिला ती परडी हातात घ्यावं लागती, गळ्यामध्ये कवड्याची माळ घालावं लागती, आणि 5 घरा का होईना काय मागावं लागत आहे? जोगवा मागण आमचा, जोगवा मागण, जोगवा मागायची त्या घरची का आहे? मावशी बोला ना, त्या घरची का आहे परंपरा? 5 घर का होईना जोगवा मागावंच लागते. तसं साधू संताच्या घरची मागायची परंपरा देखील नाही. ऐका बरं, साधू संताचा मागणं स्वभाव बी नाही. काही माणसाला लय वक्ती सवय राहते, खिशात भरलेली गायछा पासू द्या तरी म्हणते तात्या हाय का तंबाखू, अर्ध्या खिशात भरलेली आहे ना. हा त्या माणसाचा का आहे? बोलणं कळाले का? स्वभाव. महाराज म्हणले माणूस मरल मात्र त्याचा स्वभाव जात नाही. प्रमाण. साध्या भजण्यानं प्रमाण दिलं बरं. आमचे कपिल देव आहेत रोडगेचे, किती बी लांब येते ते बिचारे 50-50 किलोमीटर कीर्तनाला रोडगे काय. ऐका स्वभाव. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, दैवयोगी झाला पाग्या, त्याचा येळकोट राही ना मूळ स्वभाव जायना. आधी होती दासी, पटराणी केली तिसी. त्याच्यावर उदाहरण आठवलं. एक सर्वसामान्य भिकाऱ्याची मुलगी म्हणले. भिकारीन कळते ना, ती भाकरीवर सुया देणारी, कपशी देणारी, ती भिकारीन. केस घेणारी ती भिकारीन गावगाव हिंडते बघा. त्या भिकारणीची 16-17 वर्षाची सुंदर गोरी गोमटी मुलगी होती. आणि एका गावचा तहसीलदार झाला होता, तहसीलदार साहेब. आणि त्या तहसीलदार साहेबांची अशी इच्छा होती एका सुंदर दिसणाऱ्या गरीबाच्या मुलीसोबत लग्न करायचे. आणि त्या तहसीलदार साहेबानं ती त्या भिकारणीची मुलगी बघितली. मी स्वभाव सांगालो, स्वभाव गुण. ऐका, त्या तहसीलदार साहेबानं त्या गरीबाच्या मुलीकडे बघितलं, भिकारणीच्या. आणि तहसीलदार साहेब त्या भिकारणीच्या जवळ आले. मावशी, ओ काकू, ही तुमची कोण आहे? त्या भिकारीनं बाईनं सांगितलं, साहेब ही माझी मुलगी आहे. बर, मी तहसीलदार आहे, तहसीलदार. 2 ते 2.5 लाख रुपये मला पगार आहे. मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे.
तहसीलदार म्हणाले भिकारणीच्या पोरी संग लग्न करायचे. भिकारणीच्या डोळ्यात, दोन्ही डोळ्यात पाणी आलं. साहेब, हो साहेब, गरीबाची थट्टा करा लाव का? अहो, आमच्या राहण्याचा घराचा पत्ता नाही, आमच्या 2 टाइमच्या जेवणाचा पत्ता नाही. हो, दारोदार भीक मागून खातो. आज या गावला, उद्या त्या गावला. आज हिवऱ्याची जत्रा झाली की पुन्हा तिकडं महाराज अर्धापूर, नांदेड असं जावं लागते आम्हाला. माळेगावकड हिंडत जावं लागते. आणि तुमच्यासारख्या एवढ्या श्रीमंताला आमची मुलगी, माझा असा पण आहे म्हणले मला गरीबाच्या मुलीसोबत लग्न करायचे. सांगा, हिचा बाप कुठं भेटल? हिचा बाप कुठे? त्या भिकारणीने सांगितलं, हिचा बाप गायीवर बसून चित्र धराय गेलाय. कुठं जाते ते माणसं? बरोबर ना? बरं, गाठ भेट कवा होईल? म्हणले संध्याकाळी होईल गाठ भेट. ऐका मायबाप, संध्याकाळी तहसीलदार साहेब त्याच्या घरी आले. त्याचं घर कळालं ना? पाल चवाळ टाकलेलं, ताडपत्री टाकलेलं. तिथं तहसीलदार साहेब आले. त्या सुंदर मुलीला बघितलं. त्याच्या बापाला मागणी मागितली त्या मुलीच्या, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे. विषय लांबवत नाही. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. अवकळा अवदसा निमाली. दुर्बळ म्हणजे तो भिकारी आणि समर्थ म्हणजे तहसीलदार. दुर्बळाची कन्या समर्थाने केली. तहसीलदार साहेबासोबत लग्न झालं. कोणाचं? ऐकणारी मंडळी, भिकारणीच्या पोरीचं. ऐका, जाणून बुजून खानदानी भिकारी. उद्या एक तुमच्या बायाचा सण आहे बघा. उद्या कोणता सण आहे? तरी महिला म्हणायचं शिमगा, संक्रांत. आणि या संक्रांतीच्या दिवशी एकमेकीला बाया वाण देतात. अख्ख्या हिवऱ्याच्या बाया, अख्ख्या गावातल्या बाया जमल्या तहसीलदारी साहेबाच्या घरी. तहसीलदारी साहेबाईला प्रत्येक जण बाई हळद कुंकू लावू लागली. ऐका, तिच्या वटीला वाण देऊ लागले. आणि वाण दिल्याच्या नंतर आता ते नवीन लग्न झाल्यामुळे प्रत्येक बाई तर तहसीलदारी साहेबीने म्हणू लागले, तहसीलदारी बाई नाव घ्या. 101 बाई ऐकू लागली, 101 बाई. आणि तहसीलदारी साहेबीने नाव घेतलं. ऐका, मी स्वभाव सांगालो बरं, मागण्याचा स्वभाव. माणूस मरल मात्र स्वभाव जात नाही. तहसीलदारी साहेबीने नाव घेतलं. ऐका, समध्या बाय ऐकू लागल्या, तुम्ही बी ऐका. तहसीलदारी साहेबीनीचं नाव, सश्याचं पिलू, त्याचे इवले इवले पाय, गोंडस गोर गोमट सश्याचं पिलू, त्याचे इवले इवले पाय. तहसीलदार साहेबाचं नाव घेते भाकरवाडा माय. बाया म्हणलं, ही का भिकारी नाही का ग? हाय नाही होतेच. तहसीलदार साहेबाची बायको झाली तरी तिचा स्वभाव गेला का? नाही. तसं जान जाय तो जाय, पर आदत ना जाय. जीव जाईल काही माणसाचा पण स्वभाव जात नाही. तसं संताची मागण्याची परंपरा नाही, संताचा मागण्याचा स्वभाव नाही. आणि मागतात ते त्याच्यासाठी नाही, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह नष्टवी परोपकारे. जगाचं कल्याण करण्यासाठी संताची मागणी. माझ्या ज्ञानोबारायानं पसायदान जगासाठी, माझ्या ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी जगासाठी. ऐका, माझ्या ज्ञानोबारायाचे अभंग. अवघाची संसार सुखाचा करीन, तेला जगासाठी मागायचे. ते नामदेवराज जगाच्या मालकाच्या पुढे उभा टाकले हात जोडून, देवा हे देवा, मला तुझ्याकडे काहीतरी मागायचे रे. देव म्हणला, नामा, अरे तू काय बी माग रे, नामानं काय बी मागू द्या. एक वेळेस नामदेवरायाला स्वतःच पद गेलं तर देवानं स्वतःची जागा. आपुलेची आपुलेची
मागितलं असतं तर देवानं दिलं नसतं. त्याच्यासारखा उदार जगाच्या पाठीमाग कोणी नाही हो. तुझा ऐसा कोणी उदाराची राशी आपुलेची देशी पददासा. हो दादा, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. उदार तू हरी ऐसी चराचरी तुझा ऐसा कोणी न देखे उदार. त्याच्यासारखं कोणी उदार नाही. वाटीभर दूध मागितलं तर एका भक्तानं वाटीभर त्याला दुधाचा सागर दिला. क्षीराचा सागर उपमन्या आढळपदी बाळ पैसविना ध्रुव. क्षीराचा सागर उपमन्या. ऐका मायबाप, ते नामदेवराय जगाच्या मालका पुढे उभा टाकतात, हात जोडून विनंती करतात देणार.